अजित पवार चार हात दूर झालेत का असा सवाल निर्माण होतोय। तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यक्रमाला त्यांनी जाणं टाळलेलं आहे। इमारतीला डॉक्टर हेडगेवारांचं नाव असल्यानं दादा गैरहजर राहिलेत का हा सवाल उपस्थित होतोय। अजित पवारांच्या संघाविषयीच्या राजकीय भूमिकेची चर्चा, भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झालेले अजित पवार संघापासून मात्र चार हात दूर राहत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि निमित्त आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं। हा कार्यक्रम अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार होता। निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचं नाव होतं, उल्लेख होता, मात्र या इमारतीला संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव देण्यात आलं आणि त्यामुळे अजित पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं टाळलं। राष्ट्रवादीची विचारधारा जपल्याची चर्चा त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनातही अजित पवारांनी संघ मुख्यालयाला भेट देणं टाळलं होतं। बिहारमध्ये नितीश कुमार हे देखील भाजप सोबत सत्तेत असले तरी संघापासून दूर आहेत आणि त्याच पद्धतीनं अजित पवार देखील संघापासून दूर राहण्याची भूमिका घेत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। दरम्यान याबाबत सुनील शेळकेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। इमारतीचं भूमिपूजन आदरणीय दादांच्या शुभ हस्ते झालं। आज हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु राजकारणाचा भाग म्हणून काही मंडळींनी चर्चा केली की या नगर परिषदेचं नाव केशव बळीराम हेडगेवार आहे आणि आमदार राष्ट्रवादीचा आहे, हे परत नाव लावणार नाही। परंतु मला एवढं सांगायचं मावळच्या मायबाप जनतेला, हा सुनील शेळके भारतीय जनता पक्षामध्ये घडला, लहानाचा मोठा झाला आणि ज्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये आज या मावळ तालुक्यात विकास कामं करतोय त्या अजितदादांनी देखील मला कुणाचं नाव पुसण्याची शिकवण दिलेली नाही आणि त्यात आम्ही राष्ट्रवादीचा आमदार असतो तरी करून दाखवलं।